वेलकम द मॅजिक वर्ल्ड ऑफ आर डीज केमिस्ट्री क्लासेस. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही सांगतो की इथं साईडला कोण बसले आहेत? मुली. इथं साईडला कोण बसले आहेत? मुलं. इथं कोण आहात? तुम्ही. तर हे माझ्याकडे यांचं लक्ष तर आहेच आणि मी यांना बघत राहणार. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, काल आपण कोणती रिएक्शन घेतलं होतं? ऍडिशन ऑफ काय घेतलं होतं आपण काल? ऍडिशन ऑफ x2, अँटी ऍडिशन, सिन ऍडिशन, अँटी ऍडिशनचे 3, सिन ऍडिशनचे 3. त्याच्यानंतर काय घेतलं होतं? ऍडिशन ऑफ HX, हो ना? ऍडिशन ऑफ HOX. मानो एवढं हे कालच्या लेक्चर मध्ये आपण घेतलं होतं. 4 कंपाऊंड. ऍडिशन ऑफ X2 घेतलं होतं. त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ काय घेतलं होतं मानो? XX डॅश HOX. हे एवढे कंपाऊंडचं ऍडिशन घेतलं आपण काल. ओके. काल ते टिल्डन रिएजंट सुद्धा घेऊन टाकायला पाहिजे होतं. चिपडे चिपडे एवढे एवढे छोटे छोटे होते ते टिल्डन रिएजंट. तुमच्या नोट्स मध्ये पण आहे किंवा तुम्ही आता बघू शकता टिल्डन रिएजंट. तर टिल्डन रिएजंट. तर टिल्डन रिएजंट काय असतो? तर टिल्डन रिएजंट म्हणजे NOCl असतो बाळांनो. टिल्डन रिएजंट म्हणजे काय असतो बाळांनो? NOCl. सगळ्यांनी आपल्या नोट्स मध्ये बघा. ऑफलाईनच्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या नोट्स मध्ये बघा. टिल्डन रिएजंट आहे. सर टिल्डन रिएजंट म्हणजे NO आणि Cl. याचं बॉन्डिंग कसं असतं बाळांनो? याचं बॉन्डिंग असते N डबल बॉन्ड O आणि इकडे काय असतं? Cl. ओके. पण हा रिएजंट तू जर सिमेट्रिकल कंपाऊंड मध्ये टाकला, सिमेट्रिकल अल्किन मध्ये टाकला आणि अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये टाकला, तर लक्ष द्या, हे कालचं आहे, कालच सांगायला पाहिजे होतं. माझ्याकडे लक्ष द्या. आता इथे तुम्हाला एक माहित पाहिजे, काल मी तुम्हाला इथे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी लिहून दिलं होतं, आठवते का? इथे काल तुम्हाला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी लिहून दिलं होतं की ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त तो काय चार्ज कॅरी करतो? निगेटिव्ह. ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी तो काय कॅरी करतो? पॉझिटिव्ह. असं काल मी सांगितलं होतं का? नक्की सांगितलं होतं. तर मला सांगा, टिल्डन रेंज मध्ये इथे कोण प्लस आणि कोण मायनस? बघा, Cl कशामुळे मायनस? तसं बघायला गेलं तर क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती आहे? 3. आणि नायट्रोजनची सुद्धा किती आहे? 3. नायट्रोजनची 3 आहे. तुम्ही बघा काल सांगितलं असेल तर लिहून ठेवा कालच्या मध्ये. नायट्रोजन ऑल्सो 3. नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती असते? 3. सांग रे तुषार, किती असते? झालं नाही वाटतं. कोण आहे सुरुवातीपासून? सुरज. काय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी नायट्रोजनची? 3. आणि क्लोरीनची पण 3. पण हे हॅलोजन कसे असतात? मोर म्हणजे ऍक्सेप्टिंग टेंडन्सी काय असते? जास्त. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टिंग टेंडन्सी काय असते? जास्त. त्याच्यामुळे इथं क्लोरीन काय होतो आणि NO काय होतो? पॉझिटिव्ह. आता ज्यावेळेस ह्याला टिल्डन रेंज मध्ये बघा, ज्यावेळेस तुम्ही NOCl ला टाकशील, NOCl ला तुम्ही ह्या कंपाऊंड मध्ये ज्यावेळेस टाकता, ज्यावेळेस हा अल्किन कसला अल्किन आहे माहिती आहे तुम्हाला? सिमेट्रिकल. हा अल्किन कसला आहे? सिमेट्रिकल. कशावरून अल्किन सिमेट्रिकल? पाय बॉन्ड वर जर तुम्ही हात ठेवला तर दोन्ही साईडला कशा आहेत? सेम. तर दॅट इज कॉल्ड एज अ सिमेट्रिकल. पाय बॉन्ड वर हात ठेवला तरी दोन्ही साईडला सेम आहे का? आहे का? त्याला तुम्ही असंही लिहू शकता, CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा सिमेट्रिकल की अनसिमेट्रिकल? अनसिमेट्रिकल. हा कसा आहे? सिमेट्रिकल. हा कसा आहे? सिमेट्रिकल. हा कसा आहे? अनसिमेट्रिकल. लिहून ठेवणं गरजेचं आहे. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2. आता सिमेट्रिकल कंपाऊंड मध्ये पाय बॉन्ड काय करा बाळांनो? ब्रेक. पाय बॉन्ड काय करा बाळांनो? ब्रेक. ब्रेक केलं. पाय बॉन्ड ब्रेक केल्यानंतर NO कुठल्याही कार्बनला द्या आणि Cl कुठल्याही कार्बनला बिघडत नाही. Cl इकडे लिहा, NO इकडे लिहा, बिघडत नाही. बिकॉज दे आर सिमेट्रिकल. चांगले लोक असणार. इकडे चापड मारलं काय, त्याला इकडे मारलं काय, इकडे मारा तर इकडचं गाल करतं, इकडे मारा तर इकडचं गाल करतं. चांगले लोक, सिमेट्रिकल लोक. आणि अनसिमेट्रिकल लोकांना बाळांनो ज्यावेळेस रिॲक्शन करताय त्यावेळेस ऑलवेज धर्मसंकट येतं. काय तर बाळांनो? धर्मसंकट. आता Cl कुठे लावायचं आणि NO कुठे लावायचं? आणि ज्या वेळेस धर्मसंकट येतो त्यावेळेस महान अवतार जन्माला येतो. आणि तो महान अवतार कोण आहे? मार्कोनिकप्स रूल. कोण आहे? मार्कोनिकप्स. आणि मार्कोनिकप्स काय म्हणतो बाळांनो? निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अटॅच टू दॅट कार्बन. द कार्बन हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि आपलं शॉर्टकट काय? मध्ये अटॅक करा. शाबाश. कुठे अटॅक करा? मध्ये अटॅक करा. मग मध्ये अटॅक केल्यानंतर प्रोडक्ट काय भेटतो बाळांनो? CH3 CH डबल बॉन्ड CH2 चा पाय बॉन्ड तुटतो. इथं काय लागतो? Cl. इथं काय लागतो? NO. तरी पटकन बाळांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मी आलोच 1 मिनिटात. तर चला, तर बाळांनो हे लवकर लिहून घेत चला, नाहीतर याचे स्क्रीनशॉट काढत चला किंवा याचे फोटो काढून घेत चला.
ओके, तर बाळांनो हा आहे टिल्डन रिएजंट. राहिलं टिल्डन रिएजंट, NOCl, NO प्लस Cl मायनस. सिमेट्रिकल कंपाऊंड मध्ये टाकला तर काही संबंध होत नाही. कुठलाही पाय बॉन्ड ब्रेक केल्यानंतर कुठल्याही कार्बनला Cl किंवा NO लावला तर फरक पडत नाही. आणि तोच जर तुम्ही अनसिमेट्रिकल कंपाऊंड मध्ये करा तर कोणता रोल येतं? मार्कोनी कप्स. आणि मार्कोनी कप्स काय म्हणतो बाळांनो? मध्ये अटॅक करा. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डचा पाय बॉन्ड ब्रेक करायचा, मध्ये म्हणजे तुम्ही इथं येऊन अटॅक करचाल. पाय बॉन्ड तोडल्यानंतर एकत्र ह्या कार्बनवर अटॅक करायला पाहिजे, नाहीतर ह्या कार्बनवरती. जिथला पाय तोडताय तिथंच तुम्ही काय जोडायला पाहिजे? सिग्मा बॉन्ड. एक पाय बॉन्ड तोडलो तर किती सिग्मा बॉन्ड जोडतात? 2. आणि 2 पाय तोडलो तर किती सिग्मा तयार होतो? सॉरी, पाय 1. असंच ना? एक पाय तोडलं तर सिग्मा 2 आणि 2 सिग्मा तोडलं तर एक पाय. आणि सिग्माचा पाय करणे म्हणजे इलिमिनेशन आणि पायचं सिग्मा करणे म्हणजे ऍडिशन. ही कोणती रिएक्शन आहे? ऍडिशन रिएक्शन आहे. डबलचं सिंगल करणे म्हणजे काय असतं? ऍडिशन रिएक्शन. हे कुठे शिकतो? जीओसी. सिंगलचं सिंगल सबस्टिट्यूशन. व्हेरी गुड. सिंगलचं सिंगल सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे रिएक्टंट मध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि प्रोडक्ट मध्ये सिंगल बॉन्ड असेल तर त्याला कोणती रिएक्शन म्हणतात? सबस्टिट्यूशन. रिएक्टंट मध्ये डबल आहे इथे सिंगल तर काय ऍडिशन. आणि सिंगलचं डबल झालं असतं तर काय म्हणलं असतो? इलिमिनेशन. म्हणजेच ऍडिशन आणि इलिमिनेशन एकमेकांच्या कसे आहेत? अपोजिट आहेत. लक्षात राहील. आता हे सगळं आता एवढं फास्ट सांगतो की हे ऑलरेडी झालेलं आहे. कुठं? जीओसीत. आणि जीओसीचं लेक्चर चालू आहे सायमल्टेनियसली. तुम्ही फक्त फास्ट शिकवायला सांगा. तुम्ही जर स्लो नॉमेनक्लेचर बघत बसलात तर मग दिवस होऊन जातील. तरी लिहून घेतलं. चला मी खोडतो. नेक्स्ट शिकवतो जे अति 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 महत्वाचं आहे बाळांनो. हे झाल्यानंतर किती हेडलाईन आहे रे? बघा बरं याची. हे एक्स एक्स डॅश म्हणजे हे 5वं आहे ना रे? 5th आहे. हायड्रोजन देन हे दे 5वं आहे. हे 6वं घ्या आता. 6th. ऍडिशन ऑफ भले तुमच्याकडे प्रिंटेड हँड रायटिंगची नोट्स असतील किंवा प्रिंटेड नोट्स असतील, पण बोर्डावरचं बघून लिहित चला बाळांनो. तुम्ही ऑनलाईनचे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑफलाईनचे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनीच लिहिणं गरजेचं आहे. ऍडिशन ऑफ काय बाळांनो? HX. हे अति अति महत्वाचं आहे आणि हे आपल्याला ऍज इट इज शिकायचं आहे. कोणत्या चॅप्टर मध्ये माहिती आहे तुम्हाला? पुढल्या वर्षी शिकायचं आहे HDA चॅप्टर मध्ये. HDA म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरिन्स. आणि त्यालाच एनसीईआरटी मध्ये हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्स म्हणतात. ओके, चला आता खरं सुरुवात झाली. उगा ते छोटस कशाला ठेवायचं म्हणून मी सांगून टाकलं. आता इथून फार 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 महत्वाचं आहे. आता तुम्हाला कळल की मार्कोनी कप्स रिएक्शन काय असतं जास्त चांगलं. मार्कोनी कप्स ऍडिशन, अँटी मार्कोनी कप्स आणि वेगनर रिएजमेंट. वेगनर रिएजमेंट ऐकलत का रे? ऐकलत का? कुठं ऐकलत? ह्याच चॅप्टर मध्ये प्रिपरेशन मेथड मध्ये. कुणामध्ये वेगनर होतं? ब्रांचिंग. शाबाश. किती ब्रांचिंग? 1 ब्रांचिंग, 2 ब्रांचिंग? मे बी 1 और मे बी 2. साइडला, फंक्शनल ग्रुपच्या साइडलाच. फंक्शनल ग्रुपच्या साइडच्याच कार्बनला काय पाहिजे? फाटा. काय पाहिजे? फाटा. किती फाटा? 1 की 2? मे बी 1 और मे बी 2, बट फाटा पाहिजे. आणि त्याच्यामध्ये रिंग एक्सपान्शन सुद्धा आहे. रिंग एक्सपान्शन कोणाचं होतं? 3 मेंबर रिंगचं का 4 मेंबर रिंगचं का 5 मेंबर रिंगचं का 6 मेंबर रिंगचं? नाही नाही बाळा. 3चं, 4चं, 5चं. 6चं होत नाही. 3ला वाटतं 4 व्हावं, 4ला वाटतं 5 व्हावं, 5ला वाटतं 6 व्हावं, 6ला वाटतं 6च राहावं. तर 6 मेंबर रिंग इज व्हेरी स्टेबल. The 6 is very stable number. तशा वाटतं त्याला काय वाटतं? 6च राहावं. 6ला काय वाटतं रे? 6च राहावं. तुला काय वाटतं? तर चला बाळांनो, हे एक साधं एक सोपं आपण आधी सांगितलं त्याला बेस 10 थेरी सांगितलं होतं ना. लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशन ऑफ आपण HX करत आहोत. आता HX मध्ये बाळांनो किती प्रकारचे HX असतात? 4. कोणकोणते बाळांनो? HF, देन HCl, देन HBr, देन HI. तर या चौघांमध्ये हु इज मोर स्ट्रॉंग ऍसिड किंवा हु इज मोर रिएक्टिव्ह? HI की HF? HI की HF? HI की HF? HI म्हणणारे हात वर करा. हे बघा, कुठेतरी हात वर करणं गरजेचं बरं. इकडेही हात वर केला नाही, तिकडेही हात वर केलं नाही, तर समजायचं ते कुठं मोडलं गेलं? मग 6 नंबर मध्ये मोडलं गेलं. तर ज्याला ज्याला वाटतं HF मोर रिएक्टिव्ह त्याने हात वर करा.
ओके, ज्याला वाटतं HI मोर रिएक्टिव्ह हात वर करा. ओके, तर हे विद्यार्थी थोडेसे हुशार आहे असं वाटत असेल त्यांना तुम्हाला, पण तुम्ही हुशार आहात. तर बाळांनो, who is more reactive? बाळांनो, HI is more reactive. HI is more reactive. कस काय HI more reactive? साईज सर. सर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन खाली जाता जाता साईज काय होते? वाढते. साईज वाढल्यामुळे बॉन्ड लेंथ वाढतं सर. आणि बॉन्ड हे बघा सर, साईज वाढलं तर बॉन्ड लेंथ वाढते. बॉन्ड लेंथ वाढलं तर बॉन्ड वीक होतं. बॉन्ड लवकर तुटतो म्हणजे मोर रिएक्टिव्ह. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांपासून लांब आहात, तर तुम्हाला तोडणं सोपं आहे ना रे? तुम्हाला तोडणं सोपं आहे. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत असाल तर तुम्हाला तोडणं थोडस अवघड आहे. असं मी नाही म्हणत, हे असं हे असंच हे पोरग म्हणत होतं. ओके, लक्ष द्या. तर तुम्हाला कळालं, तर डिस्टन्स वाढल्यानंतर बॉन्ड लेंथ काय होते? कमी. स्ट्रेंथ काय होते? कमी. सर नो. ज्यावेळेस एखादी लेकरं आपापल्या घरी असतात ना, त्यावेळेस भानगडी जास्त नाही करत. जस्ट ते अदर सिटीमध्ये शिकायला जातात, तेव्हाच त्यांचा तिकडचा बॉन्ड तुटतो आणि नवीन बॉन्ड जुडतो. अर्ची ज्यावेळेस कॉलेजला गेली तेव्हाच बिघडली. माहिती का तुम्ही? सैराट पिक्चर बघितलं नाही तुम्ही? अर्ची कॉलेजला गेलती ना? शाळेने कॉलेजमध्ये, कॉलेजला गेलती ना? होती शाळा काय कॉलेज काय ते एकच, थोडस मोठ्यांसाठी कॉलेज. ओके ओके, हा समजलं सगळ्यांना? हु इज मोर रिएक्टिव्ह? HI, बिकॉज देअर साईज इज लार्ज. साईज जास्त असल्यामुळे काय होतं, ते सगळं शाळा होते. मी परत सगळं डिटेल मध्ये लिहित बसत नाही. साईज लार्ज, त्याच्यामुळे बॉन्डिंग जास्त, बॉन्डिंग जास्त म्हणजे रिएक्टिव्हिटी जास्त. आता एवढंच फक्त तुम्ही लगेच समजून घ्यायला पाहिजे. असं एका एका वर्ड वरून तुम्ही पुढचं पूर्ण प्रिडिक्शन करायला पाहिजे. जसं तुम्ही 10वीत निबंधल्या, काय निबंधल्या रे? दिवाळी किंवा शाळा, आवडते शिक्षक, आरडी सर, महान अवतार. लक्ष द्या. तर हे झाले रिएक्टिव्हिटी ऑफ HX ज्याला ऍड करताय. तर आपल्याकडे अल्किन किती प्रकारचे असतात? 2, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल अँड सिमेट्रिकल ज्यावेळेस होतो बानो, सिमेट्रिकल ज्यावेळेस तुम्ही अल्किन घेचाल बानो, सिमेट्रिकल अल्किन तुम्ही ज्यावेळेस घेचाल, सिमेट्रिकल अल्किनचे ते एक एक्झाम्पल घेणार नाही, 2-3 एक्झाम्पल घेणार आहे. मला हा अल्किन कसा आहे रे पिल्लू? सिमेट्रिकल. हा अल्किन कसा आहे रे पिल्लू? मला वाटलं सिमेट्रिकल पाठच कोण ठेवचल नाही तर. हा कसा आहे रे पिल्लू? सिमेट्रिकल. इथे हात ठेवलं तर दोन्ही काय होतं? सेम. तुकडं त्याचं कटकन काय होते? सिमेट्रिकल. सिमेट्रिकल कंपाऊंड मध्ये जर मी HCl टाकलं किंवा HBr टाकलं तरी HI टाकलं तर फरक पडत नाही. मला बघ, तुम्ही काय टाकलं मला? HCl. मला CL लय आवडतो, मी HCl टाकतो. मला कलावती लय आवडते. तुम्हाला काय आवडते बघून घ्या. HCl टाकलं बघा. HCl टाकल्यानंतर पाय बॉन्ड काय होतो? तुटतो. पाय बॉन्ड काय होतो? तुटतो. आणि कुठल्या तरी एका कार्बनला काय देऊन टाका? H. आणि कुठल्या तरी दुसऱ्या कार्बनला काय? Cl. तुम्ही ह्याला H त्याला Cl देतं काय कोणी भांडण करणार नाही. सिमेट्रिकल ब्रेकिंग होते तिथं. ओके, मग आता मी याला काय दिलं? H दिलेलं, Cl दिलं. प्रोडक्ट पाय बॉन्ड तुटतो. प्रोडक्ट काय भेटतं मग इथं? CH3. इथं काय होतं? CH2 आणि काय होतं? Cl. इथे रे बाळा पाय बॉन्ड तुटतो. प्रोडक्ट सांग काय भेटतं मग? CH3. का सर? देन इथं CH ला H लागलं म्हणजे CH2. इथे रे बाळा CH, त्याला काय लागलं? Cl. आणि पुढे कोण आहे? CH3. इथं काय होतं रे बाळा? तेच सायक्लोहेक्झिन. हे पाय बॉन्ड तुटला आणि याला काय लागलं? Cl. आणि बॉन्ड लाईन मध्ये H दाखवायचं नाही, नसतं. ह्याचं नाव काय रे बाळा? नाव सांगा. नाव नाव मी काय काय म्हणायचं नाही. काय याचं नाव? इथिन. याचं नाव काय? ब्यूट टू ENE. याचं नाव काय? सायक्लोहेक्झिन. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला नॉमेनक्लेचर येणं गरजेचं म्हणजे GOC येणं गरजेचं आहे. आता हे झालं. हे कोण भेटतं? इथिल क्लोराईड. काय म्हणतात याला? इथिल क्लोराईड. याचं IUPAC नाव काय असतं? क्लोरो इथेन. शिकला असाल तर. ह्याचं काय असतं बाळांनो? 1 2 3 4. हे 1 2 सॉरी 1 2 म्हणजे काय असतं बाळांनो? 2 क्लोरो, शब्बाश, 2 क्लोरो ब्युटेन. हे कॉमन नेम आहे, IUPAC नेम आहे. आणि हे कॉमन. तुला कॉमन IUPAC यायला पाहिजे 5 कार्बन पर्यंत. तर तू ते नॉमिनेशन शिकायचं असं कर तरी 5 कार्बन पर्यंत
किती कार्बन? 5 6 7 लय झालं, हद्द झाली 7. 5 6 7 कार्बन पण तुम्हाला कुठल्याही कंपाऊंडचं जे आपले 18 कंपाऊंड आहेत ना त्याचं कॉमन नेम आणि त्यांचं आययुपीएसी नेम येणं गरजेचं आहे. कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम येणं गरजेचं आहे. साधी गोष्ट हो, एक कार्बन मिथिल, इथिल, प्रोपिल, येतं नाही तुम्हाला? मिथिल, इथिल, प्रोपिल, ब्युटिल, पेंटिल, हेक्झिल, हेप्टिल, बस. 8 जावा तिथपर्यंत येत नाही. एक तर रेअर 5च्या पुढे एक्झाम्पल रेअर घेतो. रेअरच घेतो. घेत नाही तसं जास्त. हे बाळा इथे लक्ष दे बाळा. त्याचं सायक्लोहेक्झिन, त्याचं नाव काय असतं बाळा? नाव काय असतं? 1 क्लोरो सायक्लोहेक्झेन. 1 क्लोरो सायक्लोहेक्झेन. हे नॉमेनक्लेचर कुठे शिकतो आपण? जीओसीत शिकतो. ओके, स्टार्ट. लक्ष द्या. हे अल्किन कसले अल्किन होते रे बाळांनो? हे सगळे अल्किन कसले होते? एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2, एक्झाम्पल नंबर 3. हे जे काय अल्किन होते हे सगळे अल्किन कसले अल्किन होते? सिमेट्रिकल अल्किन्स होते. हे सगळे अल्किन कसे होते? सिमेट्रिकल अल्किन्स होते. आता मी कोणता अल्किन घेणार आहे? अनसिमेट्रिकल. शाबाश. आता मी अनसिमेट्रिकल अल्किन घेणार. काय अल्किन घेणार बाळांनो? अनसिमेट्रिकल अल्किन घेणार. आता अनसिमेट्रिकल अल्किन घेतल्यानंतर बाळांनो धर्मसंकट येते, सगळ्यांना माहिती आहे. कुठं कोणाला अटॅक करायचं? तिथं महान अवतार जन्माला येतात. किती? 2. एक मार्कोनिकप्स आणि एक दुसरं कोणतं बाळांनो? अँटी मार्कोनिकप्स. तर ह्या ठिकाणी येतं बाळांनो ते 2 महान अवतार. एक आहे बाळांनो मार्कोनी कफ्स रूल आणि एक काय येतं बाळांनो? अँटी मार्कोनिकप्स रूल. मार्कोनिकप्स रूल आणि अँटी मार्कोनिकप्स रूल. मार्कोनिकप्स काय म्हणतो? शबाश, मध्ये अटॅक करा. आणि अँटी मार्कोनिक काय म्हणतो? कडेला अटॅक करा. मार्कोनिक काय म्हणतो? मध्ये अटॅक करा. अँटी काय म्हणते? कडेला अटॅक करा. विषय संपला. हे एवढंच नाही, आपण ते फार डिटेल मध्ये बघणार होतो त्या दोघांना. आपण फार 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 डिटेल मध्ये बघणार आहोत. लक्ष द्या. हे सगळ्यांना कळालं का? नक्की सगळ्यांना कळालं काय? नक्की कळालं? लक्ष द्या माझ्याकडे. तर बाण इथे लक्ष द्या फास्ट. आता मी मार्कोनिकप्स शिकवतोय. नंबर 1 द मोस्ट इम्पॉर्टंट कोण आहे बाळांनो? मार्कोनिकप्स. की मार्कोनिकप्स जर समजलं तर त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय करायचं आहे? अँटी मार्कोनिकप्स. त्याने म्हणतो मध्ये अटॅक करता. हा काय म्हणेल? लय मध्ये अटॅक करा. हे बघा तुम्हाला मार्कोनिकप्स काय भानगड आहे बघा. बऱ्याच ठिकाणी याचे वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन आणि स्पेलिंग केले जातं. मार्कोनिकप्स लक्ष द्या. तर मार्कोनिकप्स हे बघा स्टेटमेंट काय? आपली स्टेटमेंट आपलं खरं तरी मराठीतून आधी लिहून ठेवायला पाहिजे आपण. काय रे बाळांनो? मध्ये अटॅक करा. मार्कोनिकप्स काय म्हणतो? मध्ये अटॅक करा. आता स्टेटमेंट काय तुम्हाला नंतर सांगतो. इथं लक्ष द्या. स्टेटमेंट काय म्हणतो? व्हेन अनसिमेट्रिकल अल्किन, माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या. व्हेन अनसिमेट्रिकल अल्किन, हा अल्किन कसा आहे? सिमेट्रिकल की अनसिमेट्रिकल? मला सांगा बरं लवकर. हा अल्किन सिमेट्रिकल की अनसिमेट्रिकल? हा अल्किन सिमेट्रिकल की अनसिमेट्रिकल? अनसिमेट्रिकल. हा अल्किन कसा आहे? अनसिमेट्रिकल. ओके, तुम्ही याचं पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो. तर चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. तर तुम्ही लक्ष द्या बाळांनो. हा अल्किन कसा आहे? सिमेट्रिकल की अनसिमेट्रिकल? कशावरून अनसिमेट्रिकल? पायबॉन्डच्या दोन्ही साईडला कशा आहेत सर? डिफरंट. मग बाळा ह्या कंपाऊंड मध्ये ज्यावेळेस तू HCl ऍड करशील किंवा HBr ऍड करशील किंवा HI ऍड करशील त्यावेळेस मध्ये मध्ये काय रूल येतो, जो स्टेटमेंट येतो, जो मी आपण लिहिलं नाही, जे लिहिणार आहोत. पण लिहिण्याच्या अगोदर मला एक सांगायचं होतं की मार्कोनिकप्स रूल कधी अप्लाय होतो? कधी अप्लाय करतो? गव्हर्नमेंटचे रूल आपल्यावर कधी अप्लाय होतात? जर तुम्ही व्यवस्थित जर वागत असाल तर गव्हर्नमेंटच्या रूलचा तुमचा काय संबंध नाही. पण तुम्ही वाईट वागत असाल तर मग तुम्हाला गव्हर्नमेंटच्या रूलचा एकदा अभ्यास करून घ्यावंच लागेल. बरोबर आहे? तुम्ही व्यवस्थित तुम्ही 18 वय झाल्यानंतर गाडी चालवत असाल, तुमच्याकडे लायसन असेल वगैरे असेल, सगळं सगळं असेल, आरसी बुक असेल, सगळंच असेल, तर तुम्हाला काय व्हायची गरज आहे? तुम्ही बिनधास्त वर तोंड करून सुद्धा पळू शकता. फक्त ऍक्सिडेंट करू नका. सर नो बरोबर की नाही? म्हणजे बाळांनो सिमेट्रिकल कंपाऊंड मध्ये मार्कोनिकप्स रूल अप्लाय केला जात नाही. हे बघ, हे काय होते? सिमेट्रिकल. सॉरी, हा सिमेट्रिकल. तुझा रिएजन कसा होता? अनसिमेट्रिकल. रिएजन कसा आहे? अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल रिएजन म्हणजे काय असतो? सिमेट्रिकल रिएजन म्हणजे H2 हा कसला रिएजंट आहे? सिमेट्रिकल. X2 हा रिएजन कसा आहे? सिमेट्रिकल. रिएजंट आहे ना, कारण की HHXX. पण तुमचा HCl कसला रिएजंट आहे? अनसिमेट्रिकल. कारण की याच्यात कोणता पार्ट आहे? प्लस. कोणता पार्ट आहे? मायनस.
मग मार्कोनिकॉप्स रूल कधी उडी मारतो? समजा तुमचा कंपाऊंड अनसिमेट्रिकल आहे आणि त्याच्यामध्ये तू X2 ऍड करतेस, तर मार्कोनिकॉप्स होणार की होणार नाही याच्यात? होणार की होणार नाही? नाही होणार. शाबाश. 9वीच बरोबर सांगते बघा. मागे स्टेटमेंट ते सांगितलं होतं, दोघही अनसिमेट्रिकल पाहिजेत. दोघही कसे पाहिजेत? अनसिमेट्रिकल. तेव्हाच काय होतं? मार्कोनिकॉप्स रूल. तर कोण कुणावर अटॅक करायचं? अरे ह्या ठिकाणी कशाला मार्कोनिकॉप्स होईल? सरळ सरळ पाय बॉन्ड काय करा? ब्रेक. एक्स एक्स आहे ना? काय इथे एक एक्स आणि इथे एक एक्स. इथे रूलची काय गरज आहे? प्रकार आहे का ह्याच्यात प्रकार आहेत का? नाही. पाय बॉन्ड तोडा, कुठेही काही लावून टाका, तिथं मार्कोनिकॉप्स होणार. म्हणजे हा अनसिमेट्रिकल, हा सिमेट्रिकल, मार्कोनिकॉप्स होणार का? हा सिमेट्रिकल, हा अनसिमेट्रिकल, मार्कोनिकॉप्स होणार का? आता दोघही अनसिमेट्रिकल. हे कोण आहे? रिएक्टंट की रिएजंट? ह्याला काय म्हणतात? ह्याला काय म्हणतात? इकडे येणाऱ्याला काय म्हणतात? आणि त्याच्या प्लस मध्ये लिहितं काय म्हणतात त्याला? हा, हे येणं गरजेचं आहे. जे की इथे भेटत नाही. ऍडिशन कंपाऊंड मध्ये बाय प्रोडक्ट भेटत नसतं. ऍडिशन म्हणजे टू मॉलिक्यूल कंबाईन टू फॉर्म अ वन प्रोडक्ट इज कॉल्ड ऍडिशन रिएक्शन. हे कोणती रिएक्शन झाली? ती ऍडिशन रिएक्शन झाली. टू मॉलिक्युल्स combines to give one product is called as a addition reaction. Called as a addition reaction. लक्ष द्या. तर आता हेही अनसिमेट्रिकल, हेही अनसिमेट्रिकल, एवढं सांगायची गरज काय वाचली? स्टेटमेंट तसं आहे की अनसिमेट्रिकल अल्कीन, काय म्हणायचं बानो? अनसिमेट्रिकल अल्कीन रिॲक्ट्स विथ अनसिमेट्रिकल रिएजंट. काय म्हणा तुम्ही? अनसिमेट्रिकल अल्कीन रिॲक्ट्स विथ अनसिमेट्रिकल रिएजंट. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अटॅच टू दॅट कार्बन, द कार्बन हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम. एवढं मोठं स्टेटमेंट आहे. जर आपण शॉर्टकट मध्ये फक्त काय म्हणतो? मध्ये अटॅक करा. किती सोपं आहे आपलं. कोण एवढं लांब लढक का अडलंय? बरोबर की नाही? तर तुम्ही दोन्ही स्टेटमेंट लिहा, फास्ट लिहा. दिल्या मध्ये अटॅक करा, मध्ये अटॅक करा. शॉर्टकट मध्ये लिहा, मध्ये अटॅक करा, मध्ये अटॅक किंवा अटॅच करा. निगेटिव्हचा रे, असं मला पाहिजे होती. निगेटिव्हचा, निगेटिव्ह पार्टचा, निगेटिव्ह पार्टचा मध्ये अटॅक करा. हो ना, मध्ये अटॅक करा. कोणाचं मध्ये अटॅक करा? प्लसचा का मायनसचा? मायनसचा है ना. आणि आता लिहा स्टेटमेंट व्यवस्थित, सिस्टमॅटिक. दोन्ही गोष्टी येणं गरजेचं आपल्याला. काय लिहिणार आहे स्टेटमेंट आता? लिहा अनसिमेट्रिकल अल्कीन, अनसिमेट्रिकल अल्कीन. तसं काही नाही. तुम्ही मध्ये अटॅक करा असं लिहिलं असेल तर पुढे लिहा निगेटिव्ह पार्टचा. लिहिले का हुशारपूर काही? अनसिमेट्रिकल अल्कीन reacts with unsymmetrical reagent. Unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent. Unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent. नोट्स तरी काढून ठेव. Unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, comma, negative part of the reagent, negative part of the reagent, negative part of the reagent attached to that carbon, negative part of the reagent attached to that carbon, the carbon have less number, the carbon have less number of hydrogen atom, the carbon have less number of hydrogen atom, the carbon have less number of hydrogen atom. दिला नक्की. चला काय काय लिहा सांगा बरं. बघून सांगते नाही बघता? न बघता सांगा लवकर लवकर. हा. Unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent. Negative part of the reagent attached to that carbon have less number of hydrogen atom. रट्टा मारायचं नाही. इथं बघून सांगता येत. सांगा. Unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent. Negative part of the reagent attached to that carbon, the carbon have less number of hydrogen atom. Then anti काय असेल आता? More number of hydrogen atom. कार्यक्रम
तर बाळांनो हा इथं अटॅक करतो आणि H प्लस कुठे अटॅक करतो मग कडेला. तर प्रोडक्ट काय भेटेल रे बाळा? CH3CH ब्लॅक पेन वापरत आपण. चला सांगा. CH3 इथं काय भेटेल बाळांनो? CH आणि त्याला काय लागेल? Cl आणि कडेला काय लागेल? H. दॅट मीन्स काय होईल? CH3. सोपं आहे अवघड आहे? तर लक्षात ठेवा मार्कोनिकस मध्ये कधीही प्रोडक्ट जो भेटतो तो ऑलवेज सेकंडरी किंवा टर्शरीज भेटतो. तर तुम्ही मध्ये अटॅक करताय ना. आता ह्या अल्किल हॅलाइडला काय म्हणणार तुम्ही? प्रायमरी की सेकंडरी की टर्शरी? हा कसला आहे? प्रायमरी की सेकंडरी की टर्शरी? हा कसला आहे? सेकंडरी आहे. कसला आहे? सेकंडरी. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो याच्यात फंक्शनल ग्रुप कोण आहे रे? CH3 की Cl? फंक्शनल ग्रुप कोण आहे? Cl ज्या कार्बनला चिटकलाय तो किती कार्बनला चिटकलाय? तर त्याला काय म्हणतात? सेकंडरी. प्रिय विद्यार्थी मित्रांनो Cl ज्याला चिटकलाय तो कितीला चिटकलाय? एकाला. त्याला काय म्हणतात? प्रायमरी. हा किती जणांना चिटकलाय? दोघाला. काय म्हणतात त्याला? सेकंडरी. हा Cl ज्याला चिटकलाय तो किती जणांना चिटकलाय? काय म्हणायचं मग त्याला? हा किती जणांना चिटकलाय? एकाला. बट हा किती जणांना चिटकलाय? दोघाला. तर याला काय म्हणायचं? सेकंडरी. आणि ह्याच्या डोसक्यावर पेन ठेवलो हे झालं फंक्शनल ग्रुप. तर हा आयटम कसला आयटम आहे? हा कसला आयटम आहे तो? टर्शरी. कारण की हे बघा हे कोणा चिटकलं? ह्याला आणि ह्याला आणि मागे त्या काय झाला? टर्शरी. कसला आयटम आहे तो? टर्शरी. सांगलेलं होते. डू यू अंडरस्टँड प्रायमरी सेकंडरी टर्शरी? कळालं? फंक्शनल ग्रुप ज्याला चिटकलं, फंक्शनल ग्रुप ज्याला अटॅच आहे त्या कार्बनला काय म्हणतात त्याच्यावर डिपेंड करतात की तो कुणाला चिटकलाय आणि तो कुणाला चिटकलाच नाही. तर समजा फंक्शनल ग्रुप ज्याला चिटकलाय, हे बघा रे फंक्शनल आज चिटकलाय शब्द अटॅच आहे. चिटकलाय येते लक्षात द्या. फंक्शनल ग्रुप ज्याला अटॅच आहे तो कुणालाच अटॅच नाही. तर प्रायमरी की सेकंडरी की टर्शरी? काहीच नाही. साधी गोष्ट आहे. चिटकायलाच पाहिजे. ते आदिवासी किंवा जंगलात राहतो. ह्याच्या साईडला कोण नाही चिटकायला. यू अंडरस्टँड दिस? हा कसा आहे बाळांनो? सांगा रे. हा कसा आहे बाळांनो? आता भविष्यात तुम्हाला दाखवतो टर्शरी. तो कसा असेल? फंक्शनल ग्रुप ज्याला अटॅच आहे तो कितीला अटॅच असेल? तिघांना असेल. कमाल आहे रे. थोड्या दिवसांनी सांगितलं तू रे. अल्कोहोल शिकवत असताना प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल. which alcohol is more reactive? टर्शरी. तुम्ही टर्शरीच विसरलो रे. कमाल आहे रे. या मेकॅनिझम सांगतो. काय सांगतो बानो? मेकॅनिझम. हे कळालं सगळ्यांना? हे कोण आहे रे बानो? प्रोपीन. आणि हा कोण आहे? 1 2 3 काय आहे त्याला? 2 क्लोरो प्रोपीन. 2 क्लोरो प्रोपीन होतं कधी कधी वयानुसार. प्रोपेन. काय वयानो? प्रोपेन. अल्केन ना तिथे सिंगल बॉन्डेड कंपाऊंड आहे ना. त्या लक्षात. त्याची मेकॅनिझम पाहणं. त्याची मेकॅनिझम सांगतो इथं कारण की त्या स्टेप्स आहेत. तर मेकॅनिझम किती स्टेप मध्ये होते माहिती आहे तुम्हाला बाळांनो? याची मेकॅनिझम किती स्टेप मध्ये होते माहिती आहे तुम्हाला? आता मी विचारतो बाळांनो, मी तुम्हाला विचारतो मेकॅनिझम मध्ये की कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये होणे ही रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन की न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन? जीओसी आठवत असेल तर तिथं स्पष्ट सांगितलं होतं बाळांनो की कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये होणारी रिएक्शन कोणती रिएक्शन असते? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन असते. जीओसी कुठे सांगितले बाळांनो? जीओसी. आता हे म्हणून रडायचं नाही की आमचं जीओसी झालं नाही. आता असं रडायचं नाही. पाठ करायचं सध्याला. काय करायचं? पाठ. आपल्या आता तेच आहे सध्याला. जेव्हा मग जीओसी होईल ना मग तेव्हा तिथं मग समजून घ्यायचं अरे सरांनी हे सांगितले होते. की मी मागेच थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं बाळांनो ह्यांना सगळ्यांना तुम्हालाही की डबल बॉन्ड मल्टिपल बॉन्ड सिस्टीम मध्ये बाळांनो कधी डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये रिएक्शन होत असेल एखादी तर दिस रिएक्शन इज कॉल्ड कोणती रिएक्शन आहे बाळांनो? ऍडिशन रिएक्शन. आता सांगितलं होतं सर नो.
आता डबल बॉन्ड मध्ये तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्यामध्ये फिक्स कोणती रिएक्शन होते? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. शॉर्टकट मध्ये मी लिहितो त्याला EAR. EAR म्हणजे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. आणि तोच कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन असेल तर तिथे काय होतं? न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. सेम ऍटम मध्ये मे बी डबल राहो मे बी ट्रिपल राहो, हे दोन्ही ऍटम कसे आहेत? सेम. कार्बन कार्बन मध्ये डबल असेल किंवा ट्रिपल असेल तर काय होतं? EAR. पाठच करायचं. ज्यूस मध्ये असं सांगितलं. आणि कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन डिफरंट ऍटम मध्ये होत असेल तर कोणती रिएक्शन ती? न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. आणि या चारी मध्येही फ्री रॅडिकल ऍडिशन रिएक्शन होऊ शकते जर बाणावर काय असेल रे? सनलाइट, युव्ही लाईट, हाय टेम्परेचर, नॉन पोलार सॉल्व्हंट, परऑक्साईड. असं आपण शिकवतो बाळा. कुठं? जीओसी. आता वाटतंय तुम्हाला काहीतरी कमी झाल्यासारखं? तर बाळांनो हे सगळं जीओसी मध्ये शिकवतो. ज्यांची जीओसी आमच्याकडे होते ना, ज्यांना जीओसी मी शिकवेन ना, त्यालाच खरी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आली म्हणायचं. काय की बघा, ज्यांना जीओसी समजा झाली नसेल किंवा कोणी दुसरं शिकवलं असेल तर 100% मी शिकवल्यासारखं आठवतच नाही, त्याला सांगताच येत नाही. की मी शिकवतो एक्झाम ओरिएंटेड. डायरेक्ट तुम्हाला अप्लायही करता येईल. अप्लिकेटिव्ह प्लस एक्झाम ओरिएंटेड. अप्लिकेटिव्ह प्लस एक्झाम ओरिएंटेड, हेच तर महत्वाचं आहे. आता इथं कोणतं बॉन्ड आहे बघा? मग कोणती रिएक्शन व्हायला पाहिजे? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन की न्यूक्लियोफिलिक ऍडिशन? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. EAR म्हणजे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. चला स्टार्ट करतोय. खरं तर एवढं जीओसी सांगितलं तो. ज्याला कळालं ओके, ज्याला नाही कळालं ते नॉट ओके. चला मेकॅनिझम. तर पाहणं मेकॅनिझम मध्ये इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. माझ्याकडे डोळे फाडून फाडून बघा पाहणं. इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये किती स्टेप्स होतात बाळांनो? स्टेप नंबर 1 बाळांनो, स्टेप नंबर 2 बाळांनो, आणि स्टेप नंबर काय बाळांनो? 3 बाळांनो. 1 2 3. स्टेप 1 मध्ये काय होतं लक्ष द्या. लक्ष द्या. स्टेप 1 च्या अगोदर एक रिएक्शन होते HCl किंवा HX. मे बी HCl, मे बी HBr, मे बी HI. फक्त आपण नादाला लागत कुणाच्या नाही बाळांनो? HFच्या. त्या बॉन्ड तुटणार नाही आणि ते आपल्याला काय H प्लस आणि F मायनस होणार नाही. ओके. तर बाळांनो HX करूयात. तर HX चा बॉन्ड पहिल्यांदा तुटतो आणि काय होतं बाळांनो? H प्लस आणि काय होतं बाळांनो? X मायनस. पहिल्यांदा तुटतो. ते स्टेप मध्ये नाही, ते स्टेपच्या अगोदरच होतं. स्टेप्स सुरू कसे होतात बघा. तर मला सांगा पहिल्यांदा तुमचा कार्बन, सांगा लवकर लवकर. CH3 CH डबल बॉन्ड काय बाळांनो? CH2. सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल? अनसिमेट्रिकल. रिएजंट कसा आहे? अनसिमेट्रिकल. कोणता रूल चालू आहे? मार्कोनिकप्स रूल. स्टेप नंबर किती चालू आहे? 1. तर फर्स्ट स्टेप मध्ये H प्लस अटॅक करेल की X मायनस अटॅक करेल? कोण अटॅक करतो पहिल्यांदा? H प्लस की X मायनस? फक्त दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे. H प्लस म्हणणारे हात वर करा. बाबू व्हिडिओ मध्ये हात वर करू नका, तुम्ही दिसत नाही. X मायनस म्हणणारे हात वर करा. तर मानो हे तुम्ही एवढे सगळे एक नंबरचे बेवकूफ आहात. जर तुम्ही जीओसी शिकला असाल तर तुम्ही जीओसी शिकला नसाल तर तुम्ही हुशारच आहात. तुम्हाला काही माहितीच नाही ना. जर तुम्ही जीओसी शिकलात आणि तरी पण तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही मूर्ख आहात, मूर्ख. ज्या लोकांनी ह्याला हात वर केलं. साधी गोष्ट आहे, वाचा ना. कोणती रिएक्शन होणार आहे? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. इलेक्ट्रोफाईल कसा असतो? प्लस की मायनस? पॉझिटिव्ह असतो. इलेक्ट्रोफाईल कसा असतो? प्लस. तू कोणती रिएक्शन करणार आहेस? इलेक्ट्रोफिलिक. म्हणजे पहिल्यांदा अटॅक करण्याचा करणार आहेस तू E प्लसचा, आणि E प्लसचा म्हणजे कोणाचा अटॅक करणार आहेस तू? H प्लसचा. मेकॅनिझम मध्येच आहे ते. कोण अटॅक करतो मी पण बघत होतो, समजते का नाही तुम्हाला? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हणजे पहिल्यांदा अटॅक कोण करतं? इलेक्ट्रोफाईल करतो. कारण की ज्याच्याकडे पाय बॉन्ड असतं, मी शिकवलंय, ज्याच्याकडे पाय बॉन्ड असतो तो इलेक्ट्रॉन रिच असतो. तुम्ही जर जीओसी बघितलं असाल आपलं, स्पष्ट लिहून दिले बाळांनो, ज्याच्याकडे पाय बॉन्ड असतो तो रिच असतो. आपल्या ढोबळ आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये घ्या. आपल्याला पाय आहेत तर आपण काय, हेल्थ इज वेल्थ म्हणतात की नाही? समजा तुमच्याकडे पैसे भरपूर आहेत, एक पायच नाही, किंवा लय पैसे दोन्ही पाय नाहीत, काय काय फायदा त्याचा? बरोबर की नाही? पैसे कमी आहेत, सगळं मस्त तंदुरुस्त आहोत, खाऊन पिऊन, फक्त डेअरी सोडू नका म्हणजे बस. लक्ष द्या. तर हे लक्ष द्या, हा रिच कंपाऊंड आहे आणि रिच कंपाऊंडची रिएक्शन कोणासोबत होते? ऑब्व्हियसली डिफिशियंट सोबत.
रिच रिएक्शन कोणाशी होतं ते डिफिशियंट सोबत. निगेटिव्ह पार्ट अट्रॅक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह and the positive always attracted towards a negative. Yes or no? Only attracted, not मागे जाईन. लक्ष द्या. तर बाणू इथे H+ पहिल्यांदा अटॅक होतो बाणू, मग H+ बाणू इथं काय होतं पाय बॉन्ड. काय होतं पोरी पाय बॉन्ड काय होतं कडेला शिफ्ट होतो, हा होतो निगेटिव्ह आणि हा होतो पॉझिटिव्ह आणि ते निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह कुणाला ओढून घेतो स्वतःकडे H+ ला ओढून घेतो आणि मग प्रोडक्ट काय भेटतं पोरी CH3. इथं काय भेटतं बाळांनो CH+ आणि मग भेटतं बाळांनो इकडे काय CH3. CH2 ला H लागलं म्हणजे काय होतं CH3. मग काही लोक प्रश्न विचारतात असं का बरं सर उलट करा पाय बॉन्डला तिकडे शिफ्ट करा. पाय बॉन्डला तिकडे शिफ्ट करायचं काय होईल बाळांनो हा निगेटिव्ह आणि हा काय होईल पॉझिटिव्ह आणि ते निगेटिव्ह H+ घेऊन टाकलं म्हणजे प्रोडक्ट काय भेटेल बाळांनो तिथं CH3 आणि त्या CH ला H लागलं म्हणजे काय झालं CH2 आणि इकडचं कार्बन काय झालं बाळांनो CH2+. हाऊ मेनी टाइप्स ऑफ कार्बोकॅटायन फॉर्म 2. कार्बोकॅटायनचे प्रकार असतात 3 प्रायमरी सेकंडरी टर्शरी. आता ह्यातलं प्रायमरी कोण आहे सेकंडरी कोण आहे हा कोण असेल सेकंडरी म्हणजे तो किती जणांना चिटकलाय दोघांना. तर हे कोण आहे कार्बोकॅटायन. ज्याच्या डोसकर प्लस असतं त्याला काय म्हणतात बाळांनो कार्बोकॅटायन म्हणतात. हा कसला आहे सेकंडरी हा कसला आहे प्रायमरी आणि जिओसित शिकवलेला आहे कुठला कार्बोकॅटायन मोस्ट स्टेबल असतो सेकंडरी का असतो स्टेबल. इथे साईडला 2 मिथिल ग्रुप आहेत. मिथिल ग्रुप हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात मिथिल ग्रुप. मग ह्या गरीब माणसाला 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग सपोर्टला 2 माणसं थांबलेत आणि गरीब माणसाच्या एकच सपोर्ट मध्ये थांबलेला आहे तर कोण जास्त स्टेबल असेल सेकंडरी. असं शिकवतात कुठं जिओसित शिकवतात नाही. व्हिडिओ बघू शकता तुमच्या ऍप मध्ये आहेत कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी वगैरे जाऊन तेवढंच पळून बघू शकता. आता ऐका तर मग हा स्टेबल आहे तर तोच काय भेटतो बाळांनो मेजर. तोच काय होतो मेजर आणि ह्याचंही कन्वर्ट त्याच्यामध्ये होतं म्हणजे मेजर कोण झाला सेकंडरी. मग सेकंड स्टेप मध्ये कोण येतं प्रायमरी येतो की सेकंडरी येतो कोण येतं सेकंडरी येतं. तिथे बघा CH+ आणि काय होतं इथं CH3 आणि सेकंड स्टेप मध्ये थर्ड स्टेप नाही सेकंड स्टेप मध्ये राहिलं कोण X- कोणाला अटॅक करतो प्लस वर. म्हणजे प्रोडक्ट काय भेटतो इथं CH3 CH Cl CH3. म्हणजे एवढं मेकॅनिझम झाल्यानंतर कळालं की तुम्हाला X कुठे लागले मध्ये. इथे शॉर्टकट मध्ये कळतं की Cl ला कुठे लावा मध्ये. तर हे शॉर्टकट चांगलं की मेकॅनिझम भारी शॉर्टकटच बरं एवढं लय कोण बघा. पण मेकॅनिझम सुद्धा माहित राहणं गरजेचं आहे. आणि परीक्षेत तुम्हाला विचारतात की फर्स्ट स्टेप मध्ये कोण अटॅक करतं सेकंड स्टेप मध्ये कोण अटॅक करतं आणि इथं रिएक्शन इंटरमिडिएट काय भेटू लागलाय कार्बोकॅटायन आणि कार्बोकॅटायन भेटला तर कोणती रिएजमेंट होती रे शाबास वेगनर रिएजमेंट होती. मी स्पष्ट सांगितलं होतं प्रिपरेशन मेथड मध्ये की कार्बोकॅटायन भेटला वेगनर रिएजमेंट होणार झोपू नकोस बाळा जेवण करून येऊ नका बाळांनो. त्या रिपीटरच्या बॅच मध्ये एक मुलगी जेवण करून येते रट्टावून क्लासमध्ये आली की पेंगते मग तिला झोपेतून उठवत बाळा उठ मी काहीतरी शिकवत आहे. आजकाल तर तिला क्लासमध्ये थांबून शिकवतो पडली तरी कोणाच्या अंगावर पडशील बदकन. लक्ष द्या बाळांनो. तर इथं बाळांनो मेकॅनिझम मध्ये नोट ऐकायचं लक्ष द्या. नोट सांगा मला लवकर नोट सांगा. नोट नंबर 1 फर्स्ट अटॅक कोण करतो इन ESR. हे बघा इन ESR की EAR फर्स्ट अटॅक कोण करतं हे JEE ला परीक्षेत विचारलेलं आहे. फर्स्ट अटॅक कोण करतं सेकंड अटॅक कोण करतं सांगा. फर्स्ट अटॅक कोण करतं H+. सेकंड अटॅक कोण करतं X-. आणि ह्या रिएक्शन मध्ये रिएक्शन इंटरमिडिएट RI म्हणजे ऑलवेज शॉर्टकट असतं वापरतो पण RI म्हणजे काय असतं रिएक्शन इंटरमिडिएट. आता रिएक्शन इंटरमिडिएट काय असतो समजा मला जायचंय उदगीरला माझं गाव उदगीर आहे इथून उदगीर मला उदगीरला जायचंय तर मध्ये जे गावं असतात ते काय असतात रिएक्शन इंटरमिडिएट. तिथं ती गाडी थांबते का आमची नाही पण ते मध्ये भेटतात ना इट्स कॉल्ड एज रिएक्शन इंटरमिडिएट. समजा तुम्हाला नाशिकला जायचंय ते मधले जे काही जिल्हे तालुक्याचे तिथं गाडी थोड्या वेळासाठी थांबत जाते दिस ऑल स्पॉट्स कॉल्ड एज रिएक्शन इंटरमिडिएट्स. तुम्ही कुठले असाल तिथले रे तुमच्या गावाचं नाव थोडीच मला पाठ आहे अरे माझं गाव पुणे तर मी पुण्यात जाताना जेवढे काही मध्ये कुरुडवाडी
अजून काय रे? टेंभुरी हे बे असलं गाव मित्र पाहिजे. मी तर झोपून जातो, मला माहिती नाही. लक्ष द्या. रिॲक्शन इंटरमिडिएट बानो, रिॲक्शन इंटरमिडिएट इथं काय भेटतं बानो? कार्बोकॅटॅन. लक्ष द्या, हे कार्बोकॅटॅनला तुम्ही फक्त C+ लिहू शकता. कार्बोकॅटॅन. आणि कार्बोकॅटॅन भेटलं रे भेटलं. कोणतं रेजमेंट होतं रे बानो? वेगनर रिअरेंजमेंट रिॲक्शन होणार. रिअरेंजमेंट रिॲक्शन होणार असं लिहिणं मस्ट आहे तुम्हाला. आणि हा ऑलवेज मध्येच अटॅक करतो ना, आणि मध्येच अटॅक केल्यामुळे प्रोडक्ट काय भेटतो? मे बी सेकंडरी ऑर टर्शरी. प्रायमरी कधीच भेटत नाही. ह्याच्यात प्रायमरी कधीच भेटत नाही. आपण हे नोट नंतर लिहूयात, फक्त एवढं अति महत्वाचं आहे. त्यानंतर आपण याचे डिस्टिंग्विश मध्ये दोघांचे लिहूयात. एवढं सगळ्यांना कळालं का रे बानो? नक्की कळालं? 100% कळालं? तर पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या बानो. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. तर चला बाळांनो, तुम्ही स्क्रीनशॉट काढलाच असाल. बंद आहे रे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट काढला असाल तर आता ह्यांचं सुरू करूयात आपण. काय सुरू करूयात? एक्झाम्पल्स. काय सुरू करूयात? एक्झाम्पल्स. आणि मग बघूयात आंटीला नंतर बघा. आधी अंकलला तर बघा. क्या बबिता आंटी. आधी जेठालालला बघून घ्या. लक्ष द्या बाळांनो, हा अल्किन सिमेट्रिक की अनसिमेट्रिक? अनसिमेट्रिक. माझ्याकडे बघा. हा अल्किन सिमेट्रिक अनसिमेट्रिक? अनसिमेट्रिक. हा अल्किन अनसिमेट्रिक. हा ऑब्विसली जेवढे एक्झाम्पल घेणार सगळे काय घेणार आहे? अनसिमेट्रिकच घेणार आहे. थोडी सिमेट्रिकची घेणार आहे तुम्ही. ए बाळा शांत बस पिल्लू, बोलू नकोस. बोलू नका. ए बाळांनो माझ्याकडे बघा, इथं बघा. माझ्याकडे बघता? मला बघता? या मला बघा. देखो बच्चों, हमको देखो. हम हेड ऑन केमिस्ट्री के. तो प्रिय बच्चों, इसमें हम क्या ऐड करने वाले हैं? क्या बेटा बनते थे? बेटा 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 इसमें HCl. बेटा 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 इसमें HI. बेटा 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 इसमें HBr. बेटा 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 इसमें HCl. हर एक बातच बेटा असतो ना. तर बेटा HCl, बेटा HI, बेटा HBr, बेटा HCl. कुछ भी डाल सकते बेटा उसमें. तो बेटा निगेटिव का अटैक कहां होता है बेटा? अंदर. नेगेटिव का अटैक बेटा अंदर. बेटा नेगेटिव का अटैक अंदर. बेटा नेगेटिव का अटैक अंदर. बेटा बेटा हमको क्या पसंद है बेटा? HCl, HBr, HI. हमको क्या पसंद है बेटा? हमको तो HCl पसंद है. आपको HBr पसंद है? इसको तो कुछ भी पसंद नहीं होगा. तो बेटा हम इसमें डालेंगे HCl. क्या? HCl. HCl. क्या? HCl. और हर बार Cl का अटैक कहां होगा बेटा? हर बार. जीव डिबुक डिबुक डिबुक. काम खत्म. प्रोडक्ट बोलो, प्रोडक्ट. फास्ट फास्ट. हाँ सर, Cl यहां होगा, Cl यहां होगा. Cl कहां होगा? यहां. नीचे लिखो, यहां ऊपर लिखो. जादू मत बोलो बस. सिर्फ ऐसा हो सकता है कि यहाँ ऐसा गलत हो गया. यहाँ क्या आना चाहिए बेटा? आए. अरे HI डालोगे तो आई आएगा ना. जादू थोड़ा होगा. यहाँ क्या होगा? Br. ये तो गलती की थी आपने. तो ऐसा नहीं ऐसा लिख सकते हो आप. कैसा? मत हंसो. इस तरह लिख सकते हो, मगर इस तरह ही लिख सकते हो. इसको जादू नहीं करने का. Br गया ऊपर, मिथिल आया नीचे. ऐसा जादू नहीं बोलने का बेटा. समझ आया बेटा? समझ आ रहा नहीं बेटा? तो सीधी बात है बेटा. ये मिथिल को नीचे लिखने का, Br को Cl. Br या Cl, Cl को. हम मंदिर पे झंडा ऐसे ऊपर लगाते ना,
ऐसा नीचे थोड़ी लगा दिए। सर नो समझ में आ रहा है नहीं बेटा? मत बच्चा घबर के जाएगा, चुप बैठो। ए देखो, ये पाई बॉल टूटेगा, यहाँ क्या लगेगा? सीएल। पाई बॉल टूटेगा ना, कहाँ लगेगा सीएल? यहाँ की यहाँ ऊपर। वेरी गुड, समझ में आ रहा है आपके? यहाँ क्या क्या सीएल कहाँ? यहाँ। सो सिंपल। इतने एग्जांपल लेने की जरूरत हमको तो वहां ही समझ में आ गया था सर। ऑलवेज अटैक कहाँ करना है? कहाँ? तो अब भी बोलो मुझे, ये सेकेंडरी है टर्शरी? सेकेंडरी ये क्या है? सेकेंडरी ये क्या है? टर्शरी ये क्या है? टर्शरी ये क्या है? ये क्या है बेटा? ये क्या है बेटा? ये क्या है? तो इसमें ऑलवेज क्या मिल रहा है बेटा? सेकेंडरी और टर्शरी। प्राइमरी कहाँ मिला? मिलेगा भी नहीं, क्योंकि हाँ हम हर बार अटैक कहाँ कर रहे हैं? अंदर मधे। तो चांस ही नहीं प्राइमरी मिलने का। समझ में आ रहा है नहीं आ रहा है? अब देखो वेगनर के एग्जांपल। ये सब किसके एग्जांपल थे? सिर्फ और सिर्फ यमार के। हर एक के नीचे क्या लिखना पड़ेगा? यमार। क्या लिखने का पड़ेगा? यमार। एक बार लिख लो, बाद में डूडू कर लो, खत्म हो गया। यमार मतलब क्या है? मार्कोनी-कप्स रूल। यमार मतलब क्या है? मार्कोनी-कप्स रूल। अब मैं एग्जांपल बताने जा रहा हूं किसके? वेगनर रीअरेंजमेंट रिएक्शन के। बच्चों गौर से देखो हमको, ये थोड़ा सा डेंजर है पार्ट। हमने क्या बताया था आपको वेगनर में? फंक्शनल ग्रुप के साइड को क्या होना मांगता? फाटा होना मांगता। लेकर घाबरेंगे ले जाओ जाए। हमने हमने क्या बोला था? डबल बॉन्ड के साइड को क्या होना मांगता? फाटा होना मांगता। अगर डबल बॉन्ड के साइड के को तो डबल बॉन्ड के साइड के को अगर फाटा हो तो वेगनर होगा या नहीं होगा? नहीं होगा सर। इसमें वेगनर नहीं होगा, इसमें सिर्फ एमआर होगा। इसमें सिर्फ क्या होगा? एमआर। और अगर यहाँ एचसीएल डालते हो तो सीएल यहाँ अटैक करेगा, और ये प्रोडक्ट क्या मिलेगा? यहाँ सीएल मिलेगा, यहाँ एमआर, यहाँ डब्ल्यूआर या एमआर। ये वेगनर को क्या शॉर्टकट में क्या बोलना चाहिए? डब्ल्यूआर। यहाँ डब्ल्यूआर होगा या नहीं होगा? यहाँ डब्ल्यूआर होगा या नहीं होगा? नहीं होगा सर, क्योंकि डबल फंक्शनल ग्रुप के साइड के कार्बन को क्या चाहिए? कितने फाटे? मे बी एक फाटा और मे बी दो फाटे। यहाँ वेगनर होगा? होगा। यहाँ वेगनर होगा? होगा। और कहाँ वेगनर होगा भाई? यहाँ वेगनर होगा? होगा? होगा। यहाँ वेगनर होगा? होगा। फाटे को फाटा लगा है। यहाँ वेगनर होगा? होगा। अभी देखो मुझको, देखो हमने वेगनर की मैकेनिज्म पहली बार बता चुका हूं मैंने, हमने बता चुका है। कहाँ बता चुका है हमने बेटा? कहाँ बताया हमने? प्रिपरेशन बताया ना बेटा? बेटा तू मत घबर बेटा, हम आपके साथ हैं। देख अभी यहाँ एचसीएल अगर हम डालेंगे तो एमआर हो या डब्ल्यूआर होगा? यहाँ एमआर होगा या डब्ल्यूआर? यहाँ डब्ल्यूआर होगा। डब्ल्यूआर मतलब क्या? वेगनर। और वेगनर क्या बोलते हैं? इसका शॉर्टकट क्या है? यहाँ इसके नीचे आसपास कहाँ लिख सकते हो कि ये लई मध्ये अटॅक करा। लई मध्ये अटॅक करा। ये लई मध्ये क्या भानगड है? एमआर क्या बोलता है? मध्ये अटॅक करा। एमआर क्या बोलता है? मध्ये अटॅक करा। और ये डब्ल्यूआर क्या बोलता है? लई मध्ये अटॅक करा। दैट मीन्स कि जब ये वेगनर होगा तब हम अटैक करना, एमआर के अकॉर्डिंग यहाँ अटैक करना चाहिए। यस और नो? मगर इसके साइड को क्या है? फाटा। तो सेकेंडरी कार्बोकेटन बनता है, उसके बाद उसका होता है टर्शरी। इसलिए टर्शरी पे जाके ये सीएल क्या करेगा? अटैक। जादू। इसी रिएक्शन को क्या कहा जाता है फिर? रीअरेंजमेंट रिएक्शन। तो यहां अटैक होगा। क्या होगा? सीएल। तुम नीचे लिखो या उसको मिथिल को, इसको यहाँ सीएल लिखे, यहाँ लिखे तो चलता है, कुछ भी चलता है बेटा।
अब यहाँ क्या होगा फिर, ये देखो बच्चों, इसकी मैकेनिज्म है, वन स्टेप में बता देता हूँ, इधर आ जाओ, इधर आ जाओ, वन स्टेप में मैकेनिज्म बताता हूँ आपको। मैकेनिज्म चाहिए ना, तो ये लाम सड़क मैकेनिज्म से अच्छा है मतलब बड़ी मैकेनिज्म से अच्छा है कि मैं आपको शॉर्टकट से बता दूं। देखो शॉर्टकट से बता देता हूँ, आ जाओ बड़ा। हमारी हिंदी बहुत अजब गजब न्यारी गुलाबी हमारी हिंदी है, क्योंकि हम महाराष्ट्र से बिलोंग करते हैं, तो हमें सिर्फ मराठी में इंटरेस्ट ज्यादा है, ना कि हिंदी में। हमारी मातृभाषा मराठी है, तो हम मराठी में बात करते करेंगे, हम हिंदी थोड़ी करेंगे, हम थोड़ी बटा बटा बोलेंगे, हम तो बड़ा बड़ा बोलेंगे, बट्टा बट्टा थोड़ी बोलेंगे, बट्टा बट्टा बोल के हम थोड़े आपको बट्टा लगाने वाले हैं, हम तो आपको बहुत अच्छा बोलने वाले हैं। आ जाओ। तो बच्चों हिंदी डिलीट करके हम हमारे शिफ्ट हो जाते हैं, हम हमारे नो, आपको हिंदी में इंटरेस्ट आ रहा है, तो ठीक है हिंदी कंटिन्यू कर दें। तो चलो, तो हमने वहां पढ़ा था, कहा पढ़ा था, मैकेनिज्म में पढ़ा था कि ये पाई बॉन्ड कॉर्नर को शिफ्ट होगा, उसको H प्लस लगेगा, और कौन सा कार्बोकेटाइन मिलेगा, सेकेंडरी, क्या मिलेगा, सेकेंडरी। सेकेंडरी कार्बोकेटाइन का टर्शियरी बन सकता है, ये मिथिल को इधर शिफ्ट कर दो भाई, और ये पॉजिटिव चार्ज यहां शिफ्ट होगा, और वहां क्या लगेगा फिर, Cl। आप उसको नीचे लिखो, या तो मिथिल को नीचे लिख के Cl को ऊपर लिख सकते हो। दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड एज अ वेगनर अरेंजमेंट। ये क्वेश्चन पूछे जाते हैं। अभी यहाँ क्या होगा बताओ, बोला बताओ, इसमें मैकेनिज्म कैसा होगा, बताओ बताओ बताओ। यहाँ कार्बोकेटाइन मिलेगा सर, पाई बॉन्ड जाएगा, मैकेनिज्म बताओ, पाई बताओ, सब लोग बताओ, पाई बॉन्ड जाएगा और यहाँ कार्बोकेटाइन आएगा, बाद में मिथिल शिफ्ट होएगा, ये पॉजिटिव चार्ज उधर जाएगा, उधर Cl लगेगा। सो सिंपल। आ जाओ वंस मोर, ये सब होने के लिए ऊपर HCl होना जरूरी है। ओके, वे मैकेनिज्म बताओ बोला, चलो स्टार्ट। हाँ चलो क्या करेंगे, ए मैकेनिज्म बताओ, पाई बॉन्ड जाएगा, बीच में यहां प्लस आएगा, अभी यहां वेगनर होएगा, कैसा होएगा सर, यहाँ हाइड्रोजन है, यहाँ कुछ नहीं, मतलब क्या है सर, हाइड्रोजन है, यहाँ का हाइड्रोजन यहां शिफ्ट होएगा, और उसको दिखाने का नहीं इधर पॉजिटिव आएगा और वो पॉजिटिव जाएगा, और वहां Cl आएगा, लाएगा नहीं आएगा, लाएगा का इधर आ जाओ, इसका मैकेनिज्म बोलो, बोलो जल्दी बोलो, जल्दी बोलो, बहुत अच्छे तरीके से बोल रहे हो आप, जो नहीं बोला वो, हाँ चलो फास्ट, वन वन मेरे साथ साथ एक आवाज में, एक सुर में बोलिए, सुरों से एक सुर में बोलिए, चलो। ए पाई बॉन्ड और कड़े को पॉजिटिव है, बीच में पॉजिटिव आएगा, टर्मिनल को है बीच में पॉजिटिव आएगा, बाद में क्या करेगा, हाँ क्या जाएगा, चुप जाएगा, आएगा आएगा जाएगा, क्या होगा फिर बाद में, मिथिल शिफ्ट होएगा, बाद में पॉजिटिव इधर, आप बोल सकते हो यहाँ मिथिल शिफ्ट या हाइड्रोजन शिफ्ट होगा, या तो मिथिल शिफ्ट या तो यहाँ क्या शिफ्ट होगा, एक फाटा है मतलब हाइड्रोजन शिफ्ट, एक फाटा है मतलब क्या शिफ्ट होगा, हाइड्राइड या H शिफ्ट बोलो, और यहां दो फाटे लग गए मतलब कौन शिफ्ट होता है, मिथिल शिफ्ट बोल के लिखो, समझ में तो आएगा आपको बाद में, यू अंडरस्टैंड और नॉट अंडरस्टैंड, यस। तो यहां क्या लगेगा बच्चों, Cl, तो समझ में आ रहा है, आ रहा है, वेरी गुड नाइस, लिख लो भाई। तो बच्चों स्क्रीनशॉट निकाल लो, इन सबको तो हिंदी बहुत ही समझ में आ रहा है, आपको समझ में आ रहा है या नहीं आ रहा है, बाद में आप अपने व्हाट्सएप ग्रुप पे सेंड कर सकते हो, यूट्यूब पे देख रहे हो तो कमेंट मत करो, हिंदी हमारी बहुत ही अच्छी है। ओके, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बहुतेक एन्जॉय केला असाल, तर आता मी हिंदी बंद करतो, कारण की मलाही त्रास होऊ लागलेला आहे, तर पाणी पिऊन घेतो, कृष्णा पाणी आण रे, चला। तर मानो वेगनर रिएजमेंटचं बेस्ट एक्झाम्पल लास्ट आहे मानो, रिंग एक्सपान्शन,
काय एक्झाम्पल मानो? रिंग एक्सपान्शन. बाळा माझ्याकडे बघ रे बाळा, वेगनरचाच भाऊ आहे बाळा, वेगनरचाच एक प्रकार आहे बाळा, किंवा वेगनरचं लेकरू समजतोय ना, रिंग एक्सपान्शन बाळा. ए बाळा, रिंग एक्सपान्शन. मी आत्ताच कुठल्या तरी विद्यार्थ्याला म्हणलं रिंग एक्सपान्शन. रिंग एक्सपान्शन मध्ये मानो कुणामध्ये रिंग एक्सपान्शन होतं? थोड्या वेळापूर्वी बोललो आपण, 3 मध्ये होतं. 3 ला वाटतं काय व्हावं? 4. 4 ला वाटतं 5. 5 ला वाटतं 6. 6 ला काय वाटतं का? त्याला फिलिंग आहेत का? त्याला काय वाटतं का? नाही. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर 5 ला वाटतं काय व्हावं? 6. 4 ला वाटतं काय व्हावं? 5. 3 ला वाटतं काय व्हावं? 4. 6 ला वाटतं काहीच वाटत नाही. त्याच्यामध्ये वेगनर होतं बरं, रिंग एक्सपान्शन होत नाही बरं, त्याच्यामध्ये वेगनर होतं. यात जस्ट थोड्या वेळ सांगितलं ना एक्झाम्पल, आपण सांगितलं की नाही? तर तुम्ही मला रिंग एक्सपान्शन आपण मागे शिकलो, तुम्हाला येतं का बरोबर? रिंग एक्सपान्शन येतं बरोबर? हे असं नाही बरे, डबल बॉन्ड नीट करा बरे. फॉर्म मध्ये काढलं तर त्रिकोण दिसेल तुम्हाला इथं. तुम्हाला रिंग एक्सपान्शन येतं का रे मानो? जो विद्यार्थी याचे रिंग एक्सपान्शन करून दाखवेल त्याला बक्षीस देण्यात येईल. हे बॉटल भरून पाणी. लवकर तिकडे बघा सगळे, बघा की पाणी प्यायला येणार नाही मला. लवकर रिंग एक्सपान्शन करा लवकर. आणि मी शिकवलंय, लवकर रिंग एक्सपान्शन करून दाखवा लवकर, फास्ट. आपण प्रिपरेशन मेथड मध्ये बघितले. करा करा लवकर करा, वहीवर लिहा. चला, फक्त तुमच्याकडे पाणी पिण्यापुरताच वेळ होता. ओके, व्हेरी गुड. कोणाचं झालं? ओके. असं वाटतं का तुला बरोबर आहे का चुकीचं आहे? काय असेल तुझं? या रे. तर त्यांना लिहिलं ओके, बट त्यांना थोडंसं चुकलेलं आहे. या कसं? तर मेकॅनिझम थ्रू सांगू की डायरेक्ट सांगू? तुला मेकॅनिझम सांगितलं आवडतं की डायरेक्ट केलेलं आवडतं? या. ते किती मेंबर रिंग आहे? 5. त्याला काय वाटतं? 6. हे 5 कार्बन 5, बाहेर किती आहेत? 2. तर टोटल किती झाले? 7. तर रिंग तर कितीची होणार आहे? 6ची होणार आहे. मग 5च्या रिंगला डायरेक्ट फटकन काय करून टाका? 6. किती कार्बन शिल्लक राहिले आता? अबे टोटल किती? 5 आणि 2 6. किती होते? 7. 7 म्हणजे रिंग केले तर राहिले किती कार्बन? 1 2 ये ना गैरी. तर बाण तर जिथं तुम्ही मिथिल ग्रुप लावचाल तिथंच काय लावून टाका? सीएल. हे शॉर्टकट आहे. आता ह्याचं सांगा बरं, आता ह्याचं सांगा बरं कसं करणार? टोटल कार्बन किती आहेत? 6. आणि तुम्हाला 4चं काय करायचं? 6 की 4चं 5? शब्बाश. 4चं काय करणार तू? 5. आणि 5 ला मिथिल, आणि जिथं मिथिल आहे तिथंच काय लावणार? सीएल. आधी त्याच्या आधी सीएचसीएल लिहा बाणावर. परीक्षेत HBr HI पण येऊ शकतं बरं. मी उगा HCl आवडतो मी HCl घेतो. तुम्ही लक्षात ठेवा, काही पण येऊ शकतं. हा इथं सांगा रे. आता काय होतं? 4. सोपं आहे ना. हे काय झालं? 4. आणि 4 ला जिथं मिथिल तेच काय टाका? सीएल. आणि इथं तसं होतं का रे? 6 ला नो फिलिंग, त्याला काही वाटत नाही. त्याच्यामुळे बघ फक्त त्यात वेगनर होणार. ए काय का? सीएल कुठे लागेल? कडेला मध्ये की लय मध्ये? हा, तर लक्षात ठेवा वेगनर मध्ये लय मध्ये. यू अंडरस्टँड दिस? नक्की 100%. हे होतं शॉर्टकट. याचे मेकॅनिझम सांगू का? हो, म्हणजे तुम्हाला शॉर्टकटच बरं वाटलं का? उगा 5 काय करा? 6. आणि जे फाटा तिथंच आणि मिथिल तिथंच. 4चं काय करा? 5. फाटा तिथं मिथिल तिथं. 3चं करा? 4. फाटा तिथं मिथिल तिथं. आणि 6 ला 6च ठेवा, कारण की त्याला फील माय फिलिंग त्याला नाही. यू अंडरस्टँड दिस? अंडरस्टँड? ओके. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, वेळ झाला खरं खरं. तर चला, तर आज आपण मार्कोनिकप्स रिॲक्शन बघितलं. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कसं वाटलं बघून घ्या. हे वेगनरचे एक्झाम्पल आहेत. त्या विद्यार्थ्यांना मेकॅनिझम नाही पाहिजे होती, आणि मला वाटतं की खरंच मेकॅनिझमची काही गरज नाही. आणि सहज समजत असेल तर का मेकॅनिझम? हा, ते लिहून ठेवा बरं, असं मराठीतून लिहून ठेवा की 5चं 6 करा आणि 6च्या मिथिल तिथंच सीएल तिथंच, असं मराठीतून लिहून ठेवा. आज समजलं, बट उद्या आफ्टर 4 दिवसांतर 15 दिवसांतरी झालं कसं? हे तुम्हाला टेन्शन येईल भविष्यात.
तर टेन्शन भविष्यात येऊ नये म्हणून आजच त्याची काळजी घ्या आणि लिहून ठेवा. लिहून ठेवता. उद्या मी सगळ्यांची वया चेक करतो. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वया चेक करू शकत नाही असं म्हणू नका. तुमची वया मी असं बेटा बात करने को नाही आज. तो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 100% तुम्हाला मार्कोनी कप्स रिॲक्शन आवडली असेल. आज मोदी सर झालेत मार्कोनी कप्स. उद्या आपण आंटी बनणार आहोत. मोदीजी आंटी. आंटी मार्कोनी कप्स एक्झॅक्ट अपोजिट आहे. त्यात वेगनर होत नाही. त्याची अरेंजमेंट कशी असते, त्याची मेकॅनिझम कशी असते, त्याची रिॲक्शन कशी असते, हे सगळ्या गोष्टी आपण कधी बघणार आहोत? उद्या. It's caught in the crossfire. It's caught in the crossfire.